नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण या साडीपासून वन पीस कसा कटिंग करायचा आणि स्टिचिंग करायचा ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा मस्त पैकी सिल्कची साडी आहे आपल्याकडे काठपदर। इथं बघा आपण इथं 4 मीटर अस्तर घेतला आहे। इथं बघा अस्तर आपलं डबल फोल्ड आहे। याचे आपण 4 फोल्ड करायचे बघा अशा पद्धतीने। याची घडी आपण 12 इंच करून घ्यायची, 11 ते 12 इंच, कारण साईज चेस्टचा आहे हा ड्रेस। याची पूर्ण उंची बघा इथं बघा मी 11.5 घेतला आहे। एक जी घडी आहे ती 11.5 इंचाची घेतली आहे। आता कमरेची उंची टाकायची आपल्याला। इथे मी 15 इंच घेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथे बघा 15 इंचावरती मी खून करून घेतले आहे। आता याचे गळे आहेत ना पुढचा आणि पाठीमागचा जास्त मोठा नाही आहे, म्हणजे तर रुंदीला मी ना 3 इंच घेतला आहे। तुमचे गळे जर डीप असेल तर तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता। इथं शोल्डर घेतला आहे 3 इंचाचं, म्हणजे आपलं टोटल 6 इंच झालं। मुंडा सुद्धा आपल्याला 6 इंचाचा घ्यायचा आहे बघा इथं। आता इथे टाकायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। इथं 10 येतो बघा, आपलं 40 आहेत ना, 10 घ्यायचं इथं। आणि इथं 1 ते 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बघा। इथं मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं, तुम्ही 1.5-2 घेऊ शकता। तर कमरेकडे आपण हाय तसे सरळ रेषा आपण घ्यायची बघा अशा पद्धतीने। इथं आकार करून घ्यायचा आपल्याला। इथं आपल्याला 1-1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आणि 1 इंचावरती अशा पद्धतीने 2 शेप बघा असे हे करून घ्यायचे आहे आपल्याला। अशा पद्धतीने जरा शेप आखून घेतला आहे। आता इथं आपण गळ्याची उंची टाकायची आहे, तुमच्या आवडीने टाकू शकता। आता इथं गळ्याची उंची पाठीमागची आणि पुढची माझी सेम आहे। इथं बघा 3 वरती आपण गळा, इथं बघा 5 वरती आपण गळा हे करून घेतला आहे। गळा छोटा आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला इथं रुंदीला आपण 3 इंच घेतला आहे। अशा पद्धतीने आपले बघा आखून झालेला आहे। आता कटिंग करून घेऊ आपण। आता हे सरळ कापून घेतलं म्हणजे आपलं हे अस्तर हे होईल। इथं बघा आता गळे दोन्ही आपले सेम असं आहे म्हणून आपण इथं दोन्ही पण सोबत कट करणार आहोत। लहान मोठे असेल तर तुम्ही एक कट करू शकता। आता बघा हा पुढच्या भागाचा आहेत ना अस्तर, तर इथं बघा आपल्याला गोल शेप आहेत ना यो कट करून घ्यायचा आहे जो इथं आहे यो। बघा आता आपली ही आहेत ना, इथं पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग रेडी झालेला आहे। आता इथं बघा आपण पुन्हा डबल फोल्ड कापड केलं आहे बघा इथं, म्हणजे 4 फोल्ड झाले आपले टोटल। आता आपण इथं अगोदर बाई कटिंग करून घेऊ, नंतर जेवढं उरण तेवढं आपलं याच्यामध्ये खालच्या घेरसाठी कापड उरले आहे। आता आपण बाई लांबी टाकून घ्यायची आहे। तर इथं माझी बाई लांबी जी आहे ती 17 इंच आहे। 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत, म्हणजे 18 इंच घेणार आहोत बघा। आपल्याला बाई अशी कट करायला लागली। बरेच जण बाईला अस्तर वगैरे वापरत नाही वापरत तरी चालेल तुम्ही। आता इथं बघा आपण 4 फोल्ड कापड घेतला आहे। इथं आपण उंची टाकून घ्यायची आहे, जी बाईची उंची आहेत ना ती टाकून घ्यायची आहे बघा। लांबी जी बाई आहे ती इथं आपण घेणार आहोत 18 इंच। आता इथं टाकायचं आपण छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। इथं बघा आपण 10 इंच घेणार आहोत, बरोबर एवढं 10 इंचावरती हे करून घ्यायचं आहे आपण बघा। नंतर आपण दंड घेर टाकायचा इथं
इथं आपला बघा बाई घेर आहे तो 5.25 इंच आहे. आपण इथे 1-1.5 इंच एक्स्ट्राचं अंतर इथून बघा आपल्याला 3 इंचावरती निशाण करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आता हा भाग आणि हा भाग बघा आपण जॉईंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. नंतर बघा आपण आता बाईचा शेप देऊन घ्यायचा बघा अशा पद्धतीने. बघा दिसलं तुम्हाला. आता हे आपण दोन्ही पण बाहेर तयार झाले. आता स्टिचिंग करता आपण पुढचा भाग आहे ना तो कट करणार आहोत. पुढचा भाग आहे तो स्टिचिंग करताना कट करणार आहोत. आता हे सरळ कट करून घेतलं. आता जेवढं बघाल ना त्याचे बघा आपण 2 पार्ट करायचे आहे. हे आपण अस्तरसाठी याची मी बघा 4 फोल्ड घडी घातली उरलेल्या अस्तरची पूर्ण बघा. आता पूर्ण ड्रेसची उंची आपली 50 इंच होती. वरती आपलं 15 इंच गेलं. बघा 15 इंच वरती गेलं. इथे बघा आता उरलेलं आहे अस्तर आपण ना 1 ते 2 इंच कमी ठेवायचं मेन फॅब्रिक पेक्षा. हे पूर्ण बघा आपण लागणार आहे. पूर्ण उंची आहे अस्तरची ना हे पूर्ण लागणार आहे. त्याचे तुम्हाला माप दाखवते मी. हे 4 फोल्ड आहेत बघा 24 इंच आहे. 4 फोल्ड आहेत. आता इथं बघा हा साडीचा पदर आहेत ना आपण याच्यावरती पाठीमागचा आणि पुढचा भाग कट करून घेणार आहोत. हे बघा व्यवस्थित ठेवायचं आणि कट करून घ्यायचं बघा. पूर्ण याच्यामध्ये बरोबर बसलेला आहे. बघा हा एक भाग कट करून घेतला आहे आपण. इथं पाठीमागचा भाग कट करून घेऊ. बघा पाठीमागचा पुढचा दोन्ही पण भाग आपण इथं कट करून घेतला आहे. आता आपण बाई कट करून घेऊ. आता बाई आता काठा साईडने कट करणार होता बघा.
इथून सुद्धा आपण एक बाई कट करून घेऊ बघा. मग अशा पद्धतीने आपले दोन्ही बाय या पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कटिंग झालेला आहे. आता उरलेल्या साडीचा आपल्याला उंची टाकून घेर तयार करायचा आहे बघा. आता इथून आपण साडी कट करून घेऊ. जेवढी उंची आहेत ना आपली त्याच्यामध्ये 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊ, कारण आपण इथं फोल्डिंगसाठी जातो 1 इंच. चला तर आहोत. जो पार्ट आहे ना साडीचा तो आपण सुईचा ठेवला आहे, वरून अस्तर ठेवला आहे. आणि बघा गळ्याच्या असं कडेकडे राऊंडमध्ये शिलाई मारून घेणार आहोत. व्यवस्थित ठेवायचा. तुम्ही पिन वगैरे पण करून घेऊ शकता. पुन्हा राऊंडमध्ये शिलाई दिल्यानंतर आजचा कापड आहे तो कट करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आपल्याला. आता बघा असं पलटी करून घ्यायचं. इथं आपण कॅनव्हासचा वगैरे वापर नाही करणार आहोत. अगदी पटापट असा ड्रेस शिवून घेणार आहोत. कडेने बघा आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित सारखं करून घ्यायचं फिनिशिंगमध्ये. बघा या ठिकाणी मी कडेकडे शिलाई मारून घेत आहे याला. बघा व्यवस्थित हाताने सारखं करत चालायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं बघा आपण ना आता आजच्या साईडने अस्तरच्या कडेकडे पूर्ण आपल्याला सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित. जर साडीचे आपले 2 काठ होते बघा. एक मोठ्या साईडचा होता काठ आणि एक छोटा होता. तर जो छोटा काठ आहे तो आपण पाठीमागच्या साईडने लावणार आहोत, पाठीमागच्या पार्टला. आणि जो मोठा आहे तो पुढच्या भागाला यूज करणार आहोत. इथं आपण कडेकडे शिलाई मारून घ्यायच्या. एक्स्ट्राचा जो साडीचा कापड आहे तो कट करून टाकायचा. जेवढं आपलं अस्तर आहे तेवढंच ठेवायचं बघा अशा पद्धतीने. साडीचं कापड कधी पण कट करताना थोडंसं जास्तच कट करायचं. नंतर एक्स्ट्राचं हे असं कट करून घ्यायचं. कारण बऱ्याच वेळा शिफॉनच्या साड्या वगैरे असतात ना त्या इकडं तिकडं सरकतात ना, तर कापड वगैरे कमी पडतं. त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीने आपण आता एक्स्ट्राचं कापड पूर्ण कट करून घेतलं आहे. आता याला आपण टक्स टाकून घेणार आहोत. टक्स टाकण्याची बघा खूप सोपी पद्धत आहे. शोल्डरच्या मध्यभागी फोल्ड करायचं. खालच्या साईडला अर्धा इंच, उंचीला 3 इंचाचा टक्स घेतला आहे बघा. इथं मी व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला. अशा पद्धतीने आपण दुसरा सुद्धा पार्ट बघा तयार करून घेणार आहोत. चला आता दुसरा पण पार्ट तयार करून घेऊ. या ठिकाणी आपले बघा दोन्ही पण पार्ट तयार झाले आहे. आता शोल्डरवरती शोल्डर ठेवायचा आहे बघा असं. एक पार्ट सुईचा आणि एक पार्ट उलटा ठेवायचा. तुम्ही लॉकची शिलाई सुद्धा मारू शकता, पण इथं गळे अगदी छोटेसे आहे म्हणून तुम्ही लॉकची शिलाई नाही मारली. तुमचे डीप नेक वगैरे जर असले ना, तुम्ही एक बघा दोन्ही पण पार्ट व्यवस्थित एकावरती एक सुईचे ठेवायचे, सरळ शिलाई मारायची, पलटी करून आजच्या साईडने जसं आपण ब्लाऊजला करतो ना सेम त्या पद्धतीने करायचं. आता इथं बघा आपले दोन्ही पण शोल्डर आहेत ते जॉईन झाले आहे. आता बाईला आपण अस्तर जॉईन करून घेऊ. इथं बघा पुढच्या राऊंडचा शेप थोडासा असा खोलगा असतो. आता जी बाईचं कापड आहे साडीचं ते सुईचं ठेवायचं बघा. उलटं सुईचं बघून घ्यायचं आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. एक शिलाई मारून घ्यायची बघा खालच्या साईडने. जिथं आपलं हे आहेत ना काठ आहेत त्या साईडने. इथं तुम्ही एकदा टिप दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल बघा अशा पद्धतीने. इथे बघा एक दाब टिप देऊन घेतली आहे. फोल्ड करायचं. याला सुद्धा तुम्ही एक दाब टिप देऊन घेऊ शकता. आता व्यवस्थित हाताने सारखं करून घ्यायचं आहे. पूर्ण अस्तरच्या कडेकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत. आता बरेच जण बाईला अस्तर वगैरे नाही वापरत, इथं मी वापरलेला आहे. भरपूर मोठी अशी बाई होती. 18 इंचाची बाई होती बघा. ही 17 इंच तयार होती. आपण कटिंग करताना 18 इंच कटिंग केली होती. इथं तुम्ही फुगाबाई तुमच्या आवडीनुसार सुद्धा कट करू शकते. इथं सिंपलच आपली नॉर्मल बाई मी तर
कट करून घेतली आहे. अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा बाई बघा आपण रेडी करून घेणार आहोत. या ठिकाणी दुसरी सुद्धा बाई बघा आपली तयार झाली आहे. एक सुईची आणि एक उलटी ठेवायची. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची. आपण कसा अगोदर समोरचा भाग आहे तो कट नाही केला बघा, तसाच आहे तो आपल्याला, तर तो आता आपण कट करून घेणार आहोत. आता इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. समोरचा भाग कुठला आहे आपला, जो म्हणजे खोलगा भाग असतो ना, त्या साईडला आपण जॉईन करायचा आहे बघा. अशा पद्धतीने जो खून करून घेतले आहेत आपण तो पुढच्या पार्टला जॉईन करायचा आहे. व्यवस्थित बाई जॉईन करून घ्यायची आहे. आणि डबल डबल शिलाई देऊन घ्यायची आहेत आपल्याला. या ठिकाणी बघा आता आपण एक शिलाई देऊन झाली आहे. दुसरी सुद्धा शिलाई आपण देऊन घेणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण टोटल व्हिडिओ मी इथं दाखवला आहे एकदम सावकाशपणे. या ठिकाणी आपली बघा डबल शिलाई सुद्धा मारून झाली आहे. याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा बघा बाई अशीच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत. चला बघा, दुसऱ्या साईडला पण बाई मी स्टिच करून घेते बघा. अशी व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आपल्याला. चला तर मी स्टिच करून घेते आणि तुम्हाला दाखवते. दोन्ही पण बाई बघा आपल्या इथं स्टिच झालेला आहे. आता इथं आपण जो साडीचा कापड आहेत ना तो घेणार आहोत. सुईचा आणि उलटा बघून घ्यायचा आहे. सुईची बाजू खालच्या साईडने ठेवायची बघा, आणि उलटी बाजू वरच्या साईडने. आपल्याला हव्या त्या साईडची आपण इथं प्लेट टाकू शकतो. जेवढ्या जास्त प्लेट टाकशाल ना तेवढा सुंदर घेर आपल्या ड्रेसला येतो. सुंदर असा वन पीस तयार होतो. तुमच्याकडे जुन्या साड्या वगैरे जर असतील तुम्ही अशी मस्तपैकी ड्रेस तयार करा. आणि तुम्हाला जर माझ्याकडून शिवून बघा पाहिजे असेल तर कमेंट करा. तुम्ही मला साड्या पोस्टाने वगैरे पाठवू शकता. जास्त पैसे वगैरे लागत नाही, 50-60 रुपये फक्त लागतात पोस्टाने पाठवायला. अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला ड्रेस शिवून भेटतील आपल्याकडं हवे तसे डिझाईनचे. चला पूर्ण ड्रेसला बघा मी असे प्लेट टाकून घेत आहे. फक्त साडीचंच कापड आहे, अजून आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे. तुम्हाला एक पार्टला मी अस्तर आणि जे मेन कापड आहे ते जॉईन करून दाखवते. इथं बघा आपण जेवढं उंची घेतली आहेत ना अस्तरची मेन फॅब्रिकची 15 इंच वजा करून आपण त्याच्यामध्ये उरलेल्या भागामध्ये 1 इंच एक्स्ट्रा करून मेन फॅब्रिक कट करून घेतलं होतं बघा. साडीचा जो घेर आहे बघा मस्त अशा प्लेट आपल्या तयार झाल्या आहेत. आता हा पार्ट आपल्याला काय करायचं आहे बघा. अशा पद्धतीने प्लेट टाकून घेतल्या आहेत मी. आता अस्तर बघा उलट्या साईडने जॉईन करायचं आहे. प्लेट खालच्या साईडने आहे. अस्तर अशा पद्धतीने ठेवून आपण प्लेट टाकून घ्यायचे आहेत बघा. आता 4 मीटरमध्ये जेवढा आपला अस्तर होता उरलेला त्याचे 2 पार्ट तयार केले बघा आपण. दोन्ही भागाला 2 पार्ट तयार केले आहेत. जेवढे असेल तेवढ्या प्लेट आपण टाकून घ्यायचे आहे अस्तरला सुद्धा. इथं बघा अस्तरला अजिबात कंजूसपणा नाही केला मी. पूर्ण 4 मीटर अस्तर आहे ते पूर्ण वापरून टाकलेलं आहे बघा. भरपूर अशा व्यवस्थित प्लेट्स वगैरे सुद्धा आल्या अस्तरला सुद्धा. म्हणजे एकदम कम्फर्टेबल वाटतं आपल्याला ड्रेस घातल्यानंतर. नंतर एकदम छोटं अस्तर वगैरे असतं तर ते बसायला वगैरे त्रास होतो. बघा तुम्ही कशा पद्धतीने आपण अस्तर जॉईन केलेलं आहे बघा. किती सुंदर फिनिशिंग आली आहेत. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा सेम याच पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते जॉईन करून घेणार आहोत साडीचं. या ठिकाणी बघा दोन्ही साईडला आपले प्लेट्स वगैरे टाकून अस्तर वगैरे जॉईन केलं आहे. आता फिटिंग करणार आहोत आपण. पण त्याच्या अगोदर आपल्याला साईडने बेल्ट टावायचे आहे. या ठिकाणी 3 इंच रुंदीचे आपल्याला बेल्ट घ्यायचे आहे. लांबी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी. या ठिकाणी साधारणतः 20 इंच लांबी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. बघा इथं मी 2 बेल्ट आहेत ना त्यासाठी कापड कट करून घेतला आहे. डबल फोल्ड करायचं
तिरकसमध्ये शिलाई मारायची बघा, अशी कोपऱ्यामध्ये येऊन थांबवायची आणि नंतर सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत बघा, अशा पद्धतीने. इथं सरळ शिलाई मारून घेतली आहे. आता आपण काच तर साईना बघा पलटी करून घ्यायची आहे. ते पेन वगैरे असेल किंवा स्क्रूड्रायव्हर वगैरे असेल त्याच्याने पलटी करून घ्यायची बघा. इथं असं कारण जाड आहे, लगेच पलटी होते. व्यवस्थित कोणा वगैरे काढून घ्यायचा नॉटचा बघा. अशा पद्धतीने आपण 2 नॉट तयार करून घेणार आहोत. दुसरी पण चला तर या ठिकाणी बघा दुसरी सुद्धा मी तयार करून घेते. आता दुसरी पण नॉट बघा तयार झाली आहेत. इथं आपण ज्या प्लेट घेतल्या आहेत ना तिथं बघा अगोदर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे मागं पुढं होणार नाही. नंतर जॉईंट करताना दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपल्याला दुसरी नॉट आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. टोटल तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवला आहे मी, कुठेही पण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती सांगितली आहे. खूप सोपी पद्धत आहे ड्रेस शिवण्याची. चला तर बघा दोन्ही पण साईडने आपले नॉट झाले आहेत. आता ही नॉट आपण बांधून घेऊ, म्हणजे आपल्या फिटिंगच्या याच्यामध्ये येणार नाही ती. आता इथं बघा बाईला आपले जेवढं दंडगेर आहेत ना तेवढं माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं माझं 5.25 होतं. इथं मशीनवरती मार्किंग असतं मला, त्याच्यामुळे मला टेप घ्यायची गरज येत नाही. तुम्ही साईडने 1.5 इंच मार्जिन सोडू शकता. इथं बघा साईडने मी 1.5 इंच मार्जिन सोडून देणार आहे आणि शिलाई मारून घेणार आहे. थोडासा कॅमेरा साईडला गेला माझा. आता कमरेच्या खाली बघा आपल्याला 3 ते 4 इंच अंतर पूर्ण सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. चारी पण पार्ट व्यवस्थित पकडायचे आहे. मुलीने थोडासा कॅमेरा माझा थोडा वाकडा करून दिला बघा, इथं दिसत नाही थोडंसं व्यवस्थित. आता बघा जे मेन पार्ट आहेत ना आपले साडीचे तेच पकडायचे आणि जो आपला अस्तर आहे तो साईडला सोडून द्यायचा बघा. अशा पद्धतीने सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत. बघा आता इथे आपली सरळ शिलाई मारून झाली आहे. आता जिथं आपण हे केलं आहेत ना बघा अस्तर वरती सोडून दिलं ते आपण कट द्यायचं आहे. आणि बघा अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून अस्तर सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. चला तर बघा या ठिकाणी शिलाई मारून झाली आहे. तुम्हाला दाखवते मी याची फिनिशिंग वगैरे कशी आली आहे ती. कुठेही गोळा वगैरे नाही, काहीच नाही, एकदम मस्त पैकी शिलाई आली आहे आपली. तेच तुम्हाला दाखवते बघा जॉईंटवरती आपल्या हे बघा ड्रेसचं जॉईंट आहेत ना, वाटत पण नाही जॉईंट वगैरे, फिटिंगचं शिलाई वगैरे हे बघा. तर दुसऱ्या साईडने सुद्धा मी मारून घेते आणि तुम्हाला दाखवते आपला ड्रेस कसा तयार झाला आहे ते. इथं बघा आपलं फिटिंग झाली आहेत आणि पूर्ण ड्रेस आपला तयार झाला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा ड्रेस नक्की सांगा. याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता किती सुंदरच आहे आणि कलर पण खूप सुंदर होता साडीचा. पाठीमागून आपण नॉट वगैरे दिले आहेत. 40 साईजचा आहेत बघा हा ड्रेस, 40 इंच चेस्टचा. अशा पद्धतीने बघा पूर्ण पायापर्यंत लॉंग आहेत, 1 पीस. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल.